नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, मी प्रत्येक वेळेस तुम्हाला सांगत असतो की ज्या कंपनीच्या बिझनेसमध्ये ग्रोथ म्हणजे विटॅमिन जी असतो तिथेच पैसे बनवण्याची अपॉर्च्युनिटी क्रिएट होते. म्हणजे मित्रांनो, मी तुम्हाला सरळ सरळ सांगत असतो की स्टॉक मार्केट इज ऑल अबाउट बिझनेस. आणि मित्रांनो, याचमध्ये एक जबरदस्त कंपनी मिंडा कॉर्पोरेशन या कंपनीने आपल्या बिझनेसचा विजन 2030 पर्यंत ही कंपनी कसा बिझनेस करणार आहे, किती रेव्हेन्यू जनरेट करणार आहे, तसेच एक्सपोर्ट किती वाढवणार आहे 2030 पर्यंत, म्हणजे आपल्या बिझनेसचा रोडमॅप डिस्क्लोज केला आहे. आणि मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण हेच बघणार आहोत की मिंडा कॉर्पोरेशन या कंपनीचा काय विजन आहे 2030 पर्यंत बिझनेस पॉइंट ऑफ व्ह्यूने. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तसेच या कंपनीची म्हणजे मिंडा कॉर्पोरेशनची थोडी बेसिक इन्फॉर्मेशन सुद्धा आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. तर मित्रांनो, इथे तुम्ही व्हिडिओचं हेडिंग वाचू शकता. मिंडा कॉर्पोरेशन शेअर सर्जेस आफ्टर अनाउन्सिंग विजन 2030 रोडमॅप. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तसेच मिंडा कॉर्पोरेशनची थोडी बेसिक इन्फॉर्मेशन सुद्धा जाणून घेऊया. तर मित्रांनो, मिंडा कॉर्पोरेशन या कंपनीने 2030 पर्यंतचा रोडमॅपचा आपला ॲम्बिशियस विजन डिस्क्लोज केला आहे. आणि मित्रांनो, ही अपडेट आली होती मिंडा कॉर्पोरेशन लिमिटेडकडून मंगळवारी मार्केट बंद झाल्यानंतर. आणि मित्रांनो, याच अपडेटमुळे काल आपल्याला म्हणजे बुधवारी आपल्याला मिंडा कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये एक चांगली रॅली पाहायला मिळाली आहे. तर मित्रांनो, या कंपनीचं म्हणणं आहे की या कंपनीचा रेव्हेन्यू फायनान्शियल इयर 2025 मध्ये होता 5100 कोटी रुपये, जी ही कंपनी कॅलेंडर इयर 2030 पर्यंत तिप्पट वाढून करणार आहे 17500 कोटी रुपये. तसेच मित्रांनो, मिंडा कॉर्पोरेशनला अशी अपेक्षा आहे की या कंपनीचा इबिडा मार्जिन जो करंटली आहे 11.4%, त्याला ही कंपनी 12.5% पेक्षाही जास्त 2030 पर्यंत. आणि मित्रांनो, मिंडा कॉर्पोरेशनचा टार्गेट आहे 2030 पर्यंत डेप फ्री कंपनी बनण्याचा आणि आपला नेट डेप टू इक्विटी 0.3% पर्यंत आणण्याचा. आणि कंपनीचा टार्गेट आहे आपला रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉयड 25% पेक्षाही जास्त करण्याचा. तसेच मित्रांनो, कंपनीचा टार्गेट आहे आपला एक्सपोर्ट रेव्हेन्यू फायनान्शियल इयर 2030 पर्यंत 1500 कोटी करण्याचा. म्हणजे कंपनीला अशी अपेक्षा आहे की या कंपनीचा एक्सपोर्ट रेव्हेन्यू 37%च्या CAGRने वाढेल. आणि मित्रांनो, या कंपनीचा एक्सपोर्ट रेव्हेन्यू फायनान्शियल इयर 2021 आणि फायनान्शियल इयर 2025 यामध्ये 18%च्या CAGRने ग्रो झाला आहे. आणि मित्रांनो, रेव्हेन्यू कंट्रीब्युशन बघितला तर पॅसेंजर व्हेकलमधून या कंपनीचा बिझनेसचा रेव्हेन्यू फायनान्शियल इयर 2025 मध्ये आला होता 14%, जो कंपनीचा टार्गेट आहे याला वाढून फायनान्शियल इयर 2030 पर्यंत 25% करण्याचा. तसेच मित्रांनो, कंपनी टू व्हीलर आणि थ्री व्हीलर्स वरचा आपला रेव्हेन्यू कंट्रीब्युशन कमी करून करणार आहे 40% आणि कमर्शियल व्हेकलमधून रेव्हेन्यू कंट्रीब्युशन करणार आहे फायनान्शियल इयर 2030 पर्यंत 25%. तसेच मित्रांनो, मिंडा कॉर्पोरेशन फोकस करणार आहे व्हेकल सेगमेंटमध्ये किट व्हॅल्यूला बूस्ट देण्याचा. तसेच पॅसेंजर व्हेकलसाठी व्हेकल ॲक्सेस किट व्हॅल्यू जवळपास फायनान्शियल इयर 2028 पर्यंत डबल करण्याची कंपनीची अपेक्षा आहे. तसेच वायरिंग हार्नेस किट्सला
5x म्हणजे 2.5 टाइम्स वाढवणार आहे. तसेच डिजिटल कॉकपिट सिस्टीम्स कंपनी 2 फोल्ड म्हणजे 2 टाइम्स पेक्षाही जास्तीने ग्रो करणार आहे. तसेच टू व्हीलरसाठी प्लॅन आहे कंपनीचा एक्सपान्शन करण्याचा. किट व्हॅल्यू सोबत कंपनी डबल करणार आहे अक्रॉस ॲक्सेस सिस्टीम्स तसेच वायरिंग हार्नेस अँड पॉवर इलेक्ट्रॉनिक्स. मिंडा कॉर्पोरेशन लिमिटेड या कंपनीला ऑलरेडी मल्टिपल न्यू ऑर्डर्स मिळाले आहे, ज्यामध्ये टू व्हीलरसाठी डिजिटल कीज, हाय व्होल्टेज इलेक्ट्रिक व्हेकल वायरिंग हार्नेस सिस्टीम्स, TFT क्लस्टर्स, कॉकपिट सेन्सर्स आणि ECUज आणि SOPज. फायनान्शियल इयर 2026 आणि फायनान्शियल इयर 2027 यामध्ये इन्क्लूड आहे. आणि मित्रांनो, या सेगमेंटमध्ये मिंडा कॉर्पोरेशन लिमिटेडला ऑलरेडी नवीन ऑर्डर्स मिळाले आहे. तसेच मित्रांनो, मिंडा कॉर्पोरेशन लिमिटेड ही कंपनी न्यू जॉईंट व्हेंचरच्या थ्रू आपली पार्टनरशिप मजबूत करणार आहे. जसे की HCMF जापान सोबत कोलॅबोरेशन करून सनरूफ आणि पॉवर्ड लिफ्ट गेट्ससाठी, तसेच टोयो डेन्सो जापानसोबत स्विचेससाठी, तसेच सॅनको चायनासोबत हाय व्होल्टेज कनेक्टर्ससाठी. तसेच मित्रांनो, मिंडा कॉर्पोरेशन ही कंपनी इलेक्ट्रिक व्हेकल फोकस सबसिडरी फ्लॅश इलेक्ट्रॉनिक्स या कंपनीचा बिझनेससुद्धा वाढवणार आहे. तसेच मित्रांनो, ही कंपनी म्हणजे मिंडा कॉर्पोरेशन ही कंपनी रेअर अर्थवरची आपली डिपेंडन्सीसुद्धा कमी करणार आहे. तर मित्रांनो, आतापर्यंत आपण बघितले की मिंडा कॉर्पोरेशन लिमिटेड या कंपनीने जी अपडेट दिली आहे ती, जसे की कंपनी 2030 पर्यंत आपल्या कोणत्या बिझनेसवर फोकस करणार आहे, आपला रेव्हेन्यू किती पटीने वाढवणार आहे, तसेच कंपनीचा एक्सपोर्ट रेव्हेन्यू किती पर्सेंटने वाढणार आहे 2030 पर्यंत आपण हे बघितले. आणि मित्रांनो, आता आपण बघणार आहोत मिंडा कॉर्पोरेशन लिमिटेड या कंपनीची थोडी बेसिक इन्फॉर्मेशन. तर मित्रांनो, अवेलेबल डेटानुसार मिंडा कॉर्पोरेशन लिमिटेड या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 64.84%, FISची होल्डिंग आहे 8.83%, DISची होल्डिंग आहे 18.17% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 6.58%. आणि मित्रांनो, जर आपण या कंपनीचा फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर 1चे कन्सॉलिडेटेड नंबर बघितले तर या कंपनीची सेल्स इयर ऑन इयर बेसिसवर वाढली आहे आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर मार्जिनली वाढली आहे. तसेच मित्रांनो, जर आपण कंपनीचा नेट प्रॉफिट बघितला तर तो इयर ऑन इयर बेसिसवर मार्जिनली वाढला आहे आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर देखील वाढला आहे. आणि जर पूर्ण फायनान्शियल इयरचा परफॉर्मन्स बघितला तर या कंपनीची सेल्स पूर्ण फायनान्शियल इयर 2023 मध्ये होती 4,300 कोटी रुपये, पूर्ण फायनान्शियल इयर 2024 मध्ये होती 4,651 कोटी रुपये आणि पूर्ण फायनान्शियल इयर 2025 मध्ये होती 5,056 कोटी रुपये. आणि मित्रांनो, जर आपण या कंपनीचा नेट प्रॉफिट बघितला तर या कंपनीचा नेट प्रॉफिट पूर्ण फायनान्शियल इयर 2023 मध्ये होता 284 कोटी रुपये, पूर्ण फायनान्शियल इयर 2024 मध्ये होता 227 कोटी रुपये आणि पूर्ण फायनान्शियल इयर 2025 मध्ये होता 255 कोटी रुपये. आणि मित्रांनो, अवेलेबल डेटानुसार मिंडा कॉर्पोरेशन लिमिटेड या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 64.84% आणि या कंपनीमध्ये प्रमोटर प्लेजिंग पर्सेंटेज आहे 0%. म्हणजे मित्रांनो, मिंडा कॉर्पोरेशन लिमिटेड या कंपनीच्या प्रमोटर्सने लोनसाठी आपला एकही शेअर प्लेज म्हणजे गिरवी म्हणजे गहाण ठेवलेला नाही. म्हणूनच या कंपनीमध्ये प्रमोटर प्लेजिंग पर्सेंटेज एकदम 0 आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण सर्वात पहिले बघितले की मिंडा कॉर्पोरेशन लिमिटेडने जो 2030 पर्यंत आपला ॲम्बिशियस विजन डिस्क्लोज केला आहे तो, आणि नंतर आपण मिंडा कॉर्पोरेशन लिमिटेडची थोडी बेसिक इन्फॉर्मेशनसुद्धा
आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेतली आहे. तर मित्रांनो, मला अपेक्षा आहे आजचा आपला व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉकला बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.